नमस्कार. एम-एस मॅथमॅटिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत घटक 9 कूट प्रश्न, उपघटक कोडे, स्वाध्याय 9.4 भाग 2, प्रश्न नंबर 12. मित्रांनो, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला दिलेल्या पर्यायामधून शोधायची आहे. आता हा प्रश्न कसा सोडवायचा? तर मित्रांनो, त्रिकोणाचे जे 3 शिरोबिंदू आहेत, त्या शिरोबिंदूंवर असणाऱ्या संख्यांचा गुणाकार भागिले 2 म्हणजे मित्रांनो त्रिकोणाच्या मध्ये येणारी संख्या. म्हणजे काय? बघा, या ठिकाणी 3 चोक 12. बघा, 3 चोक 12 आणि 12 9 108 म्हणजे 3 गुणिले 4 गुणिले 9. 3 चोक 12, 12 9 108 आणि भागिले आपण जर 2 केलं तर मित्रांनो बे पंचे 10 आणि बे चोक 8 म्हणजे बरोबर या ठिकाणी आपल्याला 54 मिळाले. त्या पद्धतीनं मित्रांनो आता हा दुसरा त्रिकोण आपण नंतर करूया. अगोदर हा तिसरा त्रिकोण घेऊया. 2 गुणिले 3 गुणिले 13. बघा, बेत्रिक 6 आणि 13 78. मित्रांनो नीट गुणाकार बघा. त्रिकोणाच्या शिरोबिंदूंवर असणाऱ्या संख्यांचा गुणाकार 2 गुणिले 3 गुणिले 13. 3 बेत्रिक 6 आणि 13 78. 78 भागिले आपण करणार 2. मग आता बे त्रिक 6 बाकी उरली 1. बे 9 18 म्हणजे या ठिकाणी 39. त्या पद्धतीनं मित्रांनो आपल्याला हा तिसरा त्रिकोण या ठिकाणी सोडवायचा आहे. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी असणारी संख्या आपल्याला समजेल 4 गुणिले 7 गुणिले 6 बरोबर. आता 4 7 28 आणि 28 सक 168. मित्रांनो बघा, 4 7 28, 28 गुणिले 6 गुणाकार येत नसेल, पाढापाठ नसेल तर मित्रांनो गुणाकार करा. 28 सक 168. 168 भागिले आपण जर 2 केलं तर बे 8 16 आणि बे चोक 8 म्हणजे मित्रांनो प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आहे 84. मग आता 84 म्हणजे पर्याय क्रमांक 4. 12व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 84. प्रश्न नंबर 13. मित्रांनो, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला दिलेल्या पर्यायामधून शोधायची आहे. बघा, आता चौकोन आहे मित्रांनो. चौकोनाच्या 4 शिरोबिंदूंवर 4 वेगवेगळ्या संख्या आहे. आता या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे मित्रांनो. या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल तर आपण सुरुवातीला हा दुसरा चौकोन सोडवणार. तर मित्रांनो या ठिकाणी बघा, 10 आणि 15 25, 25 आणि 8 33 म्हणजे मित्रांनो आपल्याला ही संख्या मिळाली. याप्रमाणे आपण हा प्रश्न सोडवणार. 10 अधिक 15 अधिक 8, 10 आणि 15 25, 25 आणि 8 33. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा, 21 अधिक 5 अधिक 16. बघा, 21 आणि 5 26, 26 आणि 6 32, 32 आणि 10 42. मित्रांनो आपल्याला ही 42 संख्या मिळाली. त्यानंतर याच पद्धतीने आपण हा चौकोन सोडवणार. 13 अधिक 6 अधिक 11. 13 आणि 6 19, 19 आणि 21 20 आणि 10 30 म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आहे 30. म्हणजेच 13व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 30. प्रश्न नंबर 14. मित्रांनो, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला ओळखायची आहे. बघा, आता या प्रश्नामध्ये मित्रांनो उत्तर आपण कसं शोधणार? तर हा जो 3 आहे मित्रांनो, या 3चा आपल्याला वर्ग घ्यायचा. 3चा वर्ग अधिक हे समोरचे 3. बघा, 3चा वर्ग आहे 9 आणि 9 मध्ये 3 मिळवले म्हणजे आपल्याला मिळणार 12 म्हणजे वरच्या चौकोनातली संख्या. त्याप्रमाणे मित्रांनो इथे सुद्धा 7चा वर्ग आणि अधिक ही समोरची संख्या 5. मग 7चा वर्ग 49, 49 मध्ये 5 मिळवले म्हणजे मित्रांनो आपल्याला उत्तर मिळेल 54. या पद्धतीने मित्रांनो आपल्याला हे गणित सोडवायचं आहे. बघा, या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल तर मित्रांनो आपण 8 घेतला. 8चा वर्ग 64, 64 मध्ये 2 मिळवले मित्रांनो 65 66 या ठिकाणी चुकतंय. पर्याय क्रमांक 2 घेतला. 10, 10चा वर्ग आहे 100, 100 मध्ये 2 मिळवले 102 तरी पण चुकतंय. मग मित्रांनो आता पर्याय क्रमांक 3 घेतला. 9चा वर्ग 9 9 81, 81 मध्ये 2 मिळवले 83 म्हणजे आपल्याला उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 3. मित्रांनो काय घेणार तर या ठिकाणी 9चा वर्ग अधिक ही समोरची संख्या आणि बरोबर वरची संख्या. 9चा वर्ग 81, 81 मध्ये 2 मिळवले
83 म्हणजे आपल्याला उत्तर मिळालं 83. मित्रांनो 14व्या प्रश्नामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 3 9. प्रश्न नंबर 15. मित्रांनो प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला शोधायची आहे. बघा हा प्रश्न आपण कसा सोडवणार, तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला 4चा घ्यायचा वर्ग. मित्रांनो आडव्या कॉलमचा आपल्याला विचार करायचा आहे. आडवी या ठिकाणी ही जी ओळ आहे 4चा वर्ग, त्यातून मित्रांनो आपल्याला 2चा घन घ्यायचा वजा 2चा घन. बघा आता 4चा वर्ग आहे 16 आणि त्यानंतर 2चा घन 2 दुने 4 4 दुने 8 म्हणजे या ठिकाणी 16 वजा 8 बरोबर आपल्याला उत्तर मिळालं हे 8. त्याच पद्धतीने मित्रांनो आता या ठिकाणी 10चा वर्ग वजा या 3चा घ्यायचा आपल्याला घन बरोबर. आता मित्रांनो 10चा वर्ग किती आहे 100, त्यानंतर 3चा घन 3 त्रिक 9 9 त्रिक 27. मग 100 मधून 27 गेले आपल्याला उत्तर मिळालं 73 म्हणजे ही समोरची संख्या. त्याच पद्धतीने मित्रांनो आता इथे घ्यायचं आहे आपल्याला 7चा वर्ग वजा 1चा घन बरोबर. आता 7चा वर्ग आहे 49, 49 मधून आपल्याला 1चा घन आहे मित्रांनो 1 बरोबर. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आहे मित्रांनो 48 म्हणजे सुरुवातीची जी संख्या आहे मित्रांनो त्याचा वर्ग घ्यायचा आणि 2 नंबरची जी संख्या असेल त्या संख्येचा घन घ्यायचा. दोघांची वजाबाकी करायची म्हणजे 4चा वर्ग त्यातून 2चा घन आपण वजा करणार म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल 8. याप्रमाणे मित्रांनो प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आहे 48 म्हणजेच 15व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 48. प्रश्न नंबर 16. मित्रांनो प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला संख्या ओळखायची आहे. बघा आता 5 6 आणि 89. तर मित्रांनो हे 89 कसे आले, तर या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला घ्यायचा 5चा घन वजा पुढच्या संख्येचा घ्यायचा वर्ग. मग आता 5चा घन आहे 125, त्यानंतर 6चा वर्ग आहे 36 म्हणजे मित्रांनो बघा 15तून 6 गेले खाली राहिले 9, इथे झाले 1 म्हणजे झाले 11, 11तून 3 गेले 8 म्हणजे बरोबर मित्रांनो या ठिकाणी 89. या पद्धतीने मित्रांनो आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला ओळखायची आहे. सुरुवातीच्या संख्येचा घन म्हणजे 4चा घन वजा दुसऱ्या संख्येचा वर्ग म्हणजे 5चा वर्ग. आता 4चा घन आहे 4 चोक 16 16 चोक 64, 64 वजा 5चा वर्ग 25. मग आता 64 मधून आपण 25 वजा केले तर मित्रांनो या ठिकाणी 14 14तनं 5 गेले खाली राहिले 9 आणि इथे झाले 5 5तून 2 गेले 3 म्हणजे बरोबर 39 ही संख्या मिळाली. त्या पद्धतीने मित्रांनो आता इथे आपल्याला 3चा घन पहिल्या संख्येचा घन त्यानंतर दुसऱ्या संख्येचा वर्ग 4चा वर्ग. 3चा घन आहे 27 वजा 4चा वर्ग 16. आता मित्रांनो बघा या ठिकाणी 27 आणि 16 यांची आपल्याला वजाबाकी करायची. 7तनं 6 गेले खाली राहिला 1, 2तून 1 गेला 1 म्हणजे आपल्याला उत्तर मिळालं 11. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आहे 11 म्हणजेच 16व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 11. प्रश्न नंबर 17. मित्रांनो प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला ओळखायची आहे. या प्रश्नामध्ये काय आहे तर मित्रांनो बघा 2चा वर्ग 4 आणि 4चा वर्ग 16. या पद्धतीने 1चा वर्ग 1 पुन्हा 1चा वर्ग 1च. मग आता इथे आहे 3. मग मित्रांनो या 3चा वर्ग किती आहे तर 3चा वर्ग आहे 9 आणि पुन्हा 9चा वर्ग 81 म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी जी संख्या आहे ती आहे 9 म्हणजेच 17व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 9. मित्रांनो तुमच्या लक्षात आलेलं असेल 2चा वर्ग 4 4चा वर्ग 16, 1चा वर्ग 1 1चा वर्ग 1, 3चा वर्ग 9 आणि 9चा वर्ग 81. प्रश्न नंबर 18. मित्रांनो प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला शोधायची आहे. दिलेल्या चौकोनामध्ये मित्रांनो संख्या दिलेल्या आहेत त्या संख्यांचा आपण चढता क्रम लावलाय. आता चढता क्रम लावल्यानंतर मित्रांनो आपल्या लक्षात येईल की या सगळ्या आहेत मूळ संख्या. बघा सर्वात लहान मूळ संख्या या ठिकाणी आपल्याला दिसते 37. बघा 37, त्यानंतर आहे 41 41, त्यानंतर आहे 43, त्यानंतर आहे मित्रांनो 47, इथे आहे 47, त्यानंतर मित्रांनो इथे पुढे आणखी एक क्रमवार येणारी मूळ संख्या मित्रांनो 47 नंतर आहे 53. ती मित्रांनो या ठिकाणी मिसिंग आहे, ती आपल्याला दिलेली नाही. 53 म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आहे 53, त्यानंतर आहे 59,
बघा या ठिकाणी 59, त्यानंतर आहे 61, त्यानंतर आहे 67 आणि त्यानंतर सर्वात शेवटी 71. म्हणजे मित्रांनो तुमच्या लक्षात आलेलं असेल, या आहे मूळ संख्या चढत्या क्रमाने दिलेली आहे आणि 47 नंतर येणारी मूळ संख्या आहे 53, ती आपल्याला दिलेली नाही. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आहे 53. म्हणजेच 18व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 53. प्रश्न नंबर 19. मित्रांनो प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला ओळखायची आहे. बघा आता आडव्या ओळीचा मित्रांनो आपण विचार करणार आहोत. 13, 36 आणि 49. म्हणजे काय करायचं मित्रांनो, 13 मध्ये जर आपण 36 मिळवले तर आपल्याला उत्तर मिळतं 49. बघा 3 आणि 6 9 आणि 1 आणि 3 4. याप्रमाणे मित्रांनो बघा 64 मध्ये 39 मिळवले तर आपल्याला उत्तर 103 मिळेल. म्हणजे बघा 64 अधिक 39 बरोबर 103. बघा 9 आणि 4 13, हातचा आला 1, 6 आणि 3 9 आणि 1 10 म्हणजे बरोबर 103. या पद्धतीने मित्रांनो आता इथे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या आहे आणि त्या संख्येत जर आपण 26 मिळवले तर आपलं उत्तर 63 येतं. तर मित्रांनो आपण सुरुवातीला वजाबाकी करूया. 63 वजा जर 26 केलं तर आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या मिळेल. आता मित्रांनो 3तून 6 जात नाही, मग या ठिकाणी झाले 13, 13तून 6 गेले, खाली राहिले 7 आणि 5तून 2 गेले 3. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आहे मित्रांनो 37. म्हणजे आपल्याला उत्तर कसं मिळेल तर 37 अधिक 26 बरोबर मित्रांनो बघा 6 आणि 7 13, हातचा आला 1, 3 आणि 2 5 आणि 1 6. म्हणजे आपल्याला उत्तर मिळालं मित्रांनो 63. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आहे 37. म्हणून 19व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 37. प्रश्न नंबर 20. मित्रांनो प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला ओळखायची आहे. बघा आता पहिल्यांदा मित्रांनो हे 1 नंबरचं जे वर्तुळ आहे त्या वर्तुळावर मित्रांनो 4 बाजूला 4 संख्या आहे आणि मध्ये 1 संख्या आहे. तर आता मित्रांनो मध्ये असणारी ही 10 संख्या कशी आली तर मित्रांनो 7 आणि 3 10 आणि 6 आणि 4 10. मित्रांनो यांचा करायचा गुणाकार. 10वीत आहे 100. 100 म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी 10चा वर्ग. 10चा वर्ग आहे 100 म्हणून या ठिकाणी आपण घेतले 10. मित्रांनो तुमच्या लक्षात आलेलं असेल 7 आणि 3 10 गुणिले 6 आणि 4 10. 10वीत आहे 100. 100 म्हणजे 10चा वर्ग म्हणून या ठिकाणी 10. आता या पद्धतीने मित्रांनो 9 आणि 9 18 गुणिले 5 आणि 3 8. 18 8 144. 144 म्हणजेच मित्रांनो 12चा वर्ग म्हणून आपण घेतले या ठिकाणी 12. पुढे बघा 1 आणि 7 8 गुणिले 2 आणि 6 8 म्हणजे 8 8 64. मित्रांनो 64 म्हणजेच 8चा वर्ग म्हणून या ठिकाणी 8 घेतला. त्या पद्धतीने मित्रांनो हे शेवटचं वर्तुळ बघा 5 आणि 6 11 गुणिले 3 आणि 8 11. 11चा वर्ग आहे 121. 121 म्हणजेच मित्रांनो 121 कशाचा वर्ग आहे तर 121 आहे 11चा वर्ग. म्हणून इथे वर्तुळामध्ये मित्रांनो प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी जी संख्या आहे ती आहे 11. म्हणून प्रश्न नंबर 20 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 11. प्रश्न नंबर 21. मित्रांनो प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला ओळखायची आहे. बघा आता मित्रांनो प्रश्न कसा सोडवलाय तर 6 गुणिले 3 6 त्रिक 18. मग 18 गुणिले 2 बरोबर 18 दुणे 36. या पद्धतीने मित्रांनो 4 आणि 2 म्हणजे 4 गुणिले 2 4 दुणे 8. मग 8 गुणिले 2 8 दुणे 16. त्या पद्धतीने मित्रांनो आता 5 आणि 7 यांचा होणार गुणाकार. 5 7 35. जो गुणाकार आला त्याला पुन्हा 2 ने गुणायचं म्हणजे थोडक्यात त्याची दुप्पट घ्यायची. 35 दुणे 70. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आहे 70. म्हणजेच 21व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 70. प्रश्न नंबर 22. मित्रांनो या व्हिडिओतला हा शेवटचा प्रश्न आणि या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत गणित सोडवा, आत्मविश्वास वाढवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.